हाय गाईज, गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू आवर चॅनल व्हील यात्रा. मी आहे तुमचा होस्ट अमेय. तर आज आपण परत एका ट्रिपवरती चाललो आहे, कारण आज आहे 1 मे आणि लाँग विकेंड असल्यामुळे सगळेच जण आता लाँग ट्रिपवरती चाललेले आहेत. तर मीही निघालेलो आहे, पण अगेन दिस टाईम इट वुड बी ऑफ बीट लोकेशन. त्याच्या डिटेल्स मी लवकरच शेअर करेन तुमच्याबरोबर. दुसरं, आता ही जी ट्रिप आहे ती मी बाईकवर नाही तर मी माझ्या कारने करणार आहे, कारण माझी पूर्ण फॅमिली आहे यावेळेस. तर मी, वाईफ, बाबा, मम्मी आणि माझा भाऊ, आम्ही 5 जण ह्या ट्रिपवरती जाणार आहोत. अँड इट इज गॉना बी अ फॅब्युलस ट्रिप. अगेन थोडंसं रात्रीचं ड्राईव्ह आहे. तुम्ही सारखे सारखे बोलाल की हा साला नेहमी रात्रीचंच का ड्राईव्ह करतो, बट थोडंसं आता गरमीचा सीझन आहे, तर आणि आई बाबा पण आहेत, तर ते झोपून जातील. त्यांना कळणार पण नाही की आपण लोकेशनवरती कधी पोचलो, म्हणून ही ट्रिप रात्रीची मी डिसाईड केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात कॅच आहे की मी माझ्या भावाला सांगितलेलं नाही आहे की लोकेशन काय आहे, आणि इट वुड बी अ सरप्राईज फ्रॉम हिम, फॉर हिम, फ्रॉम हिम नाही, सॉरी, फॉर हिम. तर तेच थोडंसं आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कॅप्चर करूया की त्याचे एक्सप्रेशन्स काय असतील जेव्हा त्याला लोकेशन कळेल, कारण त्याला जे लोकेशन सांगितलं आहे ते कम्प्लिटली वेगळं आहे आणि मी चाललो आहे ते कम्प्लिटली वेगळं आहे. तर स्टे ट्यून फॉर दिस नेक्स्ट व्हिडिओ, जिकडे मी तुम्हाला लोकेशन रिव्हील करेन. स्टे ट्यून. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हील यात्रा. आणि आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि इट्स टाइम टू रिव्हील द लोकेशन. लोकेशन रिव्हील करण्याची वेळ आलेली आहे. मी आता सध्या माझ्या फॅमिलीबरोबर चाललेलो आहे आणि लोकेशन जे आहे ते रिव्हील करणार आहेत आमचे बंधू मोहित काथे. तर प्लीज सर, रिव्हील करा. लोकेशन आहे वाई. चुकीचं लोकेशन आहे. चुकीचं लोकेशन आहे कम्प्लिटली. थोडासा सस्पेन्स बनला पाहिजे ना, एवढ्या लवकर कशी लोकेशन आपण रिव्हील करू चुकीचं शकतो. लोकेशन आहे कम्प्लिटली. ऑब्विस आहे. तर लोकेशन आपण सगळे चाललो आहोत कुठे? कोकणात चाललेलो आहोत आपण. ओ माय गॉड, हे सगळं प्लॅन मी इमॅजिन नव्हतं केलेलं. आपण आता कोकणात जाणार आहोत आणि कोकणात पण तोडवली म्हणून एक अरे लोकेशन बापरे, आहे. कम्प्लिटली ऑफबीट लोकेशन आहे. तर कम्प्लिटली ऑफबीट लोकेशन आहे. तर ह्याच्या माझ्या मते मोहितला पण ते कम्प्लीट एकदम ऑफबीट असणार आहे. तर हेच एक्सप्रेशन आपल्याला कॅप्चर करायचे होते की आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की ह्याचे एक्सप्रेशन असे येणार आहेत. अनएक्सपेक्टेड गाईज, अनएक्सपेक्टेड. येस, वाटलं होतं वाईला नेतात आहेत, अचानक भयानक हे कोकणात नेतात आहेत. चला, एक्सप्लोरेशन तर आता सुरुवात तर करूया. स्टे ट्यून. आता आम्ही निघालेलो आहोत. लोकेशनला पोहोचण्यासाठी जवळपास एक 10 ते 12 तास लागतील. तर स्टे ट्यून. चलो गाईज, भेटूया लवकरच. येस, बाय. हाय गाईज, आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत आणि वाजले जवळपास 9:30 रात्रीचे. आणि हे हॉटेल आहे साई सहारा. तुम्ही बघू शकता पाठीमागे एकदम नाव बोल्ड मध्ये लिहिलेलं आहे. इकडे या साईडला साई सहारा म्हणून हे हॉटेल आहे. तर या हॉटेलला आम्ही थांबलेलो आहे. तर आता बघू इकडचं जेवण कसं असेल आणि काय नाही, कारण मागच्या हॉटेलमध्ये जेव्हा मी थांबलो तर तिकडे थोडासा क्लिनलीनेसचा खूप इश्यू होता, म्हणून मग आम्ही विचार केला की दुसऱ्या हॉटेलला थांबू. आता इकडे तुम्ही बघू शकता पार्किंग लॉट वगैरे खूप चांगला आहे. हा हायवे या साईडला जो टुवर्ड्स अलिबाग जातो, त्याच लेफ्ट हँड साईडला तुम्हाला हे हॉटेल दिसेल, साई सहारा. तर या हॉटेलला तुम्ही नक्कीच थांबा. याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नक्की सांगेन. आता आम्ही जेवायला जातोय, तर स्टे ट्यून. सो हाय गाईज, आता आपल्याला ऑर्डर आलेली आहे सूपची. हे कुठलं सूप आपण ऑर्डर केलंय? हॉट अँड सोर सूप ऑर्डर केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे सूप आहे, याची कन्सिस्टन्सी आहे सूपची. आणि ह्याच्याबरोबर ह्या शेव टाईप, कुरड्या टाईप हे नूडल्स आलेले आहेत. तर मी सजेस्ट करीन की हे बिलकुल मागवू नका, कारण तुम्ही बघू शकता हे तुटत नाही आहे, आणि तुटलं तरी इट इज मतलब खूप घाणेरडं आहे. मी खाल्लं पण मी सजेस्ट करेन की नकाच मागवू. खूप ऑइली पण आहे आणि ते तुमच्या घशाला लागतं एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर. आता आपण जरा सूप पण एकदा टेस्ट करून बघूया. व्हेज सूप आहे. ह्याने थोडासा मूड ऑफ केला, बट ठीक आहे. हे आमचे बंधू इकडे बसलेले, यांना लागतं हॉट अँड सोर असू दे, नाही तर चोर अँड सोर असू दे. या सूपमध्ये त्यांना
या नूडल्स लागतात, त्याच्याशिवाय त्यांच्या नरड्याखाली सूप उतरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण आता लगेच सूप टेस्ट करूया. गरम असतं. हॉट अँड सोअर प्रमाणे नॉर्मल मंचाव सूपची टेस्ट आलेली आहे. म्हणजे असं काही वाव फॅक्टर नाही आहे. तर ते माणूस आहे तिकडे, त्याचा एक सेकंड तुझा आवाज येणार नाही. थोडं हॉट अँड सॉर सूप, थोडं मंचावची टेस्ट आहे. मंचाव टेस्ट सूप आहे. यांचे ड्राय नूडल्स चार्जेबल आहेत, जे ड्राय नूडल्स पण नाही आहेत. असे जरा तांदळाचे पापड वाटत आहेत. ठीक आहे, बाकीचं इन्फॉर्मेशन स्टे ट्यून्ड. सो हाय गाईज, वेलकम बॅक. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हॉट अँड सोअर सूपचा रिव्ह्यू बघितला. आता या व्हिडिओमध्ये आम्ही ऑर्डर केलेला आहे चिकन हंडी, नान, बटर गार्लिक नान, तिकडे कुलचा, मम्मीच्या डिशमध्ये कुलचा आहे. तर सगळ्यात पहिलं मम्मीने सुरुवात केलेली आहे खायची, तर तिच्याकडे आपण देऊया माईक आणि तिला विचारूया कसं वाटलं. हा, छान आहे. चव वगैरे छान आहे. सॉफ्ट आहे. हॅलो गाईज, सो मी पण आम्ही मागवलाय बटर गार्लिक नान आणि चिकन हंडी मागवलं फुल 4 लोकांसाठी, आणि क्वांटिटी पण बऱ्यापैकी आहे आणि टेस्ट पण खरंच खूप छान आहे चिकनची. आणि बटर गार्लिक नान पण मस्त लागते आणि सॉफ्ट आहे. आपण चला, थँक्यू. आता जसं सगळ्यांनी रिव्ह्यू चांगले दिलेत, मी पण खाऊन बघतो. लेट्स सी. सॉफ्ट आहे बऱ्यापैकी. चिकन पण खूप टेंडर आहे. एव्हरीथिंग इज रिअली नाईस. मी चिकनचा एक तुकडा खातो. नाईस. फ्रोझन आणि फ्रेश चिकनचा फरक जाणवतो याच्यामध्ये. फ्रोझन नाही आहे, फ्रेश चिकन आहे. रिअली नाईस. खूप आवडलं. तर आम्ही आता जेवून घेतो, मग पुढच्या व्हिडिओला आपण कंटिन्यू करूया. चलो, वेलकम बॅक. आता जस्ट आम्ही जेवून बाहेर पडलोय हॉटेल साई सहारा मधनं. तर इन शॉर्ट हा व्हिडिओ मी खूपच शॉर्ट ठेवेन, कारण आम्हाला आता निघायचं आहे. वाजल्यात 10:30. आम्ही 9:30ला इकडे आलेलो. ऑलमोस्ट 1 तास झालेला आहे. जेवणाबाबतीत रिव्ह्यू द्यायचा तर नॉनव्हेजचं जर तुम्ही इकडे खायला आलात तर नॉनव्हेजचं म्हणजे क्वालिटी इज रिअली हाय. म्हणजे जसं आपण घरचं जसं जेवतो तर ॲज गुड एज तीच टेस्ट आहे. तर जे पण नॉनव्हेज लवर्स आहेत, आय रेकमेंड की तुम्ही इकडे नक्की या आणि इकडेच जेवा. साई सहारा हॉटेल नाव आहे. तुम्ही गुगलवरती पण हे टाकून इकडे येऊ शकता. ठीक आहे. आता आम्ही रिअली घाईमध्ये आहोत खूप, कारण सकाळी लवकर हॉटेलला चेक इन करायचं आहे. तर आपण भेटू रस्त्यामध्ये. जर काही वाटलं तर मी परत एक व्हिडिओ तयार करेन. पण टिल नाव थँक्यू सो मच. बघत राहा. स्टे ट्यून्ड. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आता आम्ही सकाळचा हॉल्ट घेतलेला आहे. सकाळचे वाजले जवळपास 6:30च्या आसपास टाईम झालेला आहे. आम्ही थांबलेलो आहोत भारत पेट्रोलियम च्या पेट्रोल पंपवरती एक छोटा शॉर्ट ब्रेकसाठी. आणि हा पेट्रोल पंप लोकेटेड आहे सलिस्ते गावापासून थोडासा पुढच्या अंतरावरती. पाठीमागे मुंबई गोवा हायवे गेलेला आहे, तिकडे आम्ही आता थांबलेलो आहोत. ओव्हरऑल जर्नी आत्तापर्यंतची खूप चांगली होती, बट चिपळूणचा जो एक पॅच होता त्याच्या अलीकडचा पॅच तो सोडला तर रेस्ट ऑफ द जर्नी इज रिअली नाईस. मला जेवढं आठवतंय की आता पुढचा जो पॅच आहे तो पण थोडाफार खराब असणार आहे. तर आता जसा दिवस झालाय, जसं आपण त्या लोकेशनवरती पोहोचू तर तिकडचा पण थोडासा अंदाज देऊ तुम्हाला की कसा आहे रोड आणि काय आहे. तर स्टे ट्यून, बघत राहा हा ब्लॉग, कंटिन्यू करत राहा. वेलकम गाईज वन्स अगेन टू आवर चॅनल व्हील यात्रा. तर आपण आज आलेलो आहोत बांदेकर होमस्टे, जे लोकेटेड आहे तोडवली इकडे. मुंबईहून साधारणपणे 473 किलोमीटर आहे. आणि तुम्ही लोकेशन बघू शकता की खूप निसर्गरम्य असं लोकेशन आहे. आजूबाजूला वातावरण पण एकदम छान आहे.
ह्या प्रॉपर्टीला ओपन होऊन आय गेस एप्रिल 25च्या दरम्यानच ओपन झालेलं आहे. तर रिसेंटली लॉन्च्ड प्रॉपर्टी आहे. हा यांचा किचन आहे इकडे, जिकडे तुम्हाला प्रॉपर व्हेज नॉनव्हेज आणि इतर प्रकारचं सगळं जेवण इकडे उपलब्ध मिळतं. आणि चला मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. तर आजचा आमचा जो स्टे आहे तो इकडे आम्ही आता बिफोर आय गो टू स्टे, हा इकडे सेक्शन आहे जिकडे तुम्ही जेवू शकता. हा पूल सेक्शन आहे. या पूल सेक्शनच्या इकडे तुम्ही व्यवस्थित तुमच्या फॅमिलीबरोबर पूल टाईम एन्जॉय करू शकता. हे छोटे छोटे कॅबिनेट्स आहेत. हा चेंजिंग रूम कदाचित हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे सध्या. हा जो तुम्हाला राईटला दिसतोय हा पण एक छोटा कॅबिनेट आहे. तिकडे 2 कॅबिनेट्स आहेत. तर अशा प्रकारे इकडे बांदेकर्स म्हणून आहेत, त्यांचे ओनर आहे. आपण त्यांचा इंटरव्ह्यू पण घेणार आहोत की त्यांना ही आयडिया कशी मिळाली आणि कसं काय त्यांनी चालू केलं. आणि आता मी तुम्हाला दाखवतोय की आम्ही नेमकं थांबलोय कुठे. तर आम्ही थांबलोय तिकडे. तर ते जे ठिकाण आहे इट इज अ 2 बेड. ॲक्च्युली त्याच्यामध्ये बंकर्स आहेत आणि एक 2 लोक झोपतील इतका बेड आहे. तर आत्ताचा जो स्टे आहे आत्ताप्रमाणे इट इज रिअली नाईस. खूप मजा येते. आणि तुम्ही जर थोडंसं पाठीमागे बघाल म्हणजे हाच रोड आहे, इकडनं जो व्ह्यू आहे माझ्या बाल्कनीतनं तो आहे थेट समुद्राजवळ. तर आपण समुद्राकडे जाऊया. जाणार आहोत बीचवरती. तर हा तो बीच आहे, तोडवली बीच. कोकणामध्ये हा नैसर्गिक असा बीच तुम्हाला मिळतो. आणि या बीचचं वैशिष्ट्य असं आहे की या बीचवरती फक्त आणि फक्त आपण असतो आणि हा निसर्ग समोर, अथांग सागर, पाठीमागे सुरूची झाडं तुम्ही बघू शकता. हा जो व्ह्यू आहे हा लिटरली म्हणजे ब्रेथ टेकिंग व्ह्यू आहे. खूप खूप भारी वाटतंय इकडे. मुंबईसारखं तेवढा गरम नाहीये, वारा सदरचा आहे त्याच्यामुळे गरम होत नाहीये. तुम्ही बघू शकता की जास्त माणसं नाही आहेत इकडे. मेजरली जी माणसं आहेत इकडची लोकलाइट्स आहेत. आणि मेजर कारण इकडचं हे आहे म्हणजे जास्त रहदारी नसल्याचं हे थोडंसं ऑफबीट लोकेशन आहे. म्हणजे कोकण किंवा सिंधुदुर्ग जो पट्टा आहे त्याच्यात नाही थोडंसं डिस्कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे लोकांना एवढं माहिती नाही आहे की इकडे इंटिरियरमध्ये असल्यामुळे हा जो बीच आहे किंवा हे सगळं जे आहे आपण तिकडे तुम्हाला बघू शकता तिकडे काका फिशिंग करतायत. तर या सगळ्या गोष्टी इकडे आपल्याला बघायला मिळतात. आणि हे तुम्ही बघू शकता की किती मस्त वाटतंय, किती छान वाटतंय. खूप भारी व्ह्यू आहे, खूप मस्त व्ह्यू आहे. आता थोडा वेळ आम्ही स्वतःसाठी जरा इकडे देणार आहोत. थोडा स्वतःसाठी वेळ काढलाय तर जरा बीचवरती बसून इकडच्या निसर्गाचा आनंद आम्ही घेऊ. तोपर्यंत स्टे ट्यून बाकीच्या व्हिडिओसाठी. कधी कधी शांतता सुद्धा खूप काही बोलून जाते. सूर्य हळूहळू समुद्राच्या मागे हरवत होता आणि मी फक्त त्या क्षणाला अनुभवत चाललो होतो. ना कोणाची घाई, ना कोणते टेन्शन, फक्त समोर पसरलेला समुद्र, थंड वारा आणि मनाला मिळालेली एक वेगळीच शांतता. त्या मऊ वाळूत चालताना असं वाटत होतं जणू प्रत्येक लाट मनातला थकवा घेऊन जात होती. शहराच्या गोंगाटापासून दूर हा सनसेट काहीतरी शिकवून गेला की आयुष्यात कधी कधी फक्त थांबून तो क्षण जगणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. त्या क्षणी ना फोन महत्वाचा वाटतो ना बाकीचं जग, कारण समोर दिसणारं दृश्य इतकं सुंदर होतं की मन पूर्णपणे त्यात हरवून गेलं होतं. आणि खरं सांगायचं झालं तर काही ठिकाणं फक्त सुंदर नसतात, ती आपल्या मनाला एक वेगळी शांतता देऊन जातात. हा सनसेट संपला पण त्याने दिलेली शांतता अजूनही मनात तशीच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स द्या.